पण आता हे जे आता म्हणतात की कोटिंगमुळे फूडला हेल्दी नाही आहे आणि त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, या गोष्टीत तुमचं काय मत आहे? झूठ है. झूट आहे. झूठ है. आता जे PTFE तुम्ही टेफ्लॉन कोटिंग करता हां. ते 101% टोटली सेफ आहे. त्याच्यामध्ये PFOA हा कंपोनंट त्याच्यात नाही आहे. टेफ्लॉन जे आहे त्याच्यावर कशाचाही काही परिणामच होत नाही. तुमचं जे अन्नधान्य आहे ते त्याच्यामध्ये काही शिजवा, कसे शिजवा, तेल टाका, ऍसिड टाका, अल्झरी टाका, काय वाटेल ते टाका, काहीच होणार नाही. जे काय असेल ते त्याचं आहे. हां, फक्त एक गोष्ट आहे, टिल 500 डिग्री फॅरनहीट पर्यंत ह्याला काही होत नाही. त्याच्यावर जर तुमचं टेम्परेचर गेलं ते कोटिंग जळू शकतं. तर तुम्ही उलथनं वापरलं लोखंडाचं किंवा स्टीलचं तर त्याला चरे पडतात. त्यातनं जर असं एखादं निघालं, पील ऑफ झालं, तर काय करायचं? लोखंड काही नाही, ते इनर्ट इन नेचर आहे. जरी पोटात गेलं इकडनं जाईल तिकडनं बाहेर मग नॉनस्टिकी तवे घेताना कुठली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? म्हणजे एक गोष्ट 800 रुपयाला मिळते आणि तीच गोष्ट मला दुसरी 150 रुपयाला मिळते म्हणून मी स्वस्तातली घेतो. हा जो काही सिम्पल अप्रोच आहे हा त्याच्यामध्ये नसला पाहिजे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कोटिंग करतो, ज्याला माझे मित्र हसत कलेवाले असं म्हणतात, कारण आम्ही कले करतो. कले इज अ टाईप ऑफ कोटिंग. हे जे रॉकेट आहे हे परवाचं गेलेलं मून मिशन आहे. हे चांद्रयानची प्रतिकृती आहे. ह्याचे जे 3 मधल्या गावठी भाषेत ज्या पुंगळ्या तुम्हाला दिसतात, 3 मधल्या तुम्ही, त्या पुंगळीच्या आतमध्ये मॅन्ड्रिल असतात. त्या मॅन्ड्रिलमुळे आतमध्ये प्रोपेलंट भरलं जातं. ते जे पार्ट आहेत त्याचं कोटिंग आम्ही करतो. For being our valuable supplier for the historic Vikram S launch on 18 November 2022.